नमस्कार मित्रांनो, आखाडाचा महिना असल्यामुळे आम्ही निवद नारळ करण्यासाठी रानातल्या म्हसोबाला गेलेलो. मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. निवद आणि नारळ धनुश्रीने एका डिशमध्ये घेतले. धनुश्री आणि आई सकाळपासून त्याची तयारी करत होते. निवद घेतल्यावर माई धनुश्रीला विचारते, घेतलं का सर्व म्हणून. निवद घेऊन मग आम्ही रानात जाण्यासाठी निघालो. माईला म्हणत होतो नको न्यायला, पण आम्ही जातोय म्हटल्यावरती येणारच. मग निघालो आपलं गाडीवरून. जवळच रान असल्यामुळे लगेच आलो सुद्धा. मायने चप्पल घातली नव्हती, त्यामुळे उचलून घे म्हटली, आणि ते पण डोक्यावरती. नाही तर राहण्यातच आलोय आपण. घरनं येताना तर लय मागं लागते, आणि इथं आल्यावर चिखल आहे, गाण आहे, मदत बसते. गणेशला म्हटलं घे तू तिला उचलून, मी नाही येणार. आधी आम्ही म्हसोबाला निवद दाखवायला गेलो. नंतर पुढे अजून आम्हाला 3 ठिकाणी जायचं होतं. माईला इथं पण बिना चपलीचं उभं राहू वाटत नव्हतं. त्या नादात पडली सुद्धा. म्हसोबाला शेंदूर लावायचा होता, म्हणून नारळाच्या कवटी शेंदूर घेऊन त्यामध्ये तेल ओतून चांगलं मिक्स केलं. माई उभं राहून मी काय काय करतोय ते बघत बसलेली. शेंदूर लावायच्या आधी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि मग शेंदूर लावायला घेतला. आमच्या रानाशेजारीचा म्हसोबा असल्यामुळे आम्ही त्याची पूजा करतो. शेंदूर लावून झाला, आरतीमध्ये तेल ओतून ती पेटवली. वारा असल्यामुळे पेटत नव्हती. नंतर निवद दाखवला, अंडर आणि फुलं वाहिलं, आणि शेवटी नारळ पडला. मग आम्ही सर्वांनी दर्शन घेतले आणि पुढे निघालो. आखाडे कोणी कोणी साजरी केली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.